हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आता कधी किती वाजले माहिती आहे? चला बघूया। तर आता कदाचित कधी बरोबर 9:30 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्या व्लॉगिंगला सुरुवात करते। व्लॉगिंगला जरी सुरुवात करत असले, थांबा किती वाजले तुम्हाला दाखव। 9:30 वाजून 5 मिनिट झालेले आहेत, म्हणजे 9:35 झालेले। आता ह्या वेळेला जरी मी माझ्या व्लॉगिंगला सुरुवात केली असली तर की माझ्या घरातली अर्धी म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त कामं झालेली आहेत। इथं बघितलं, इथं भांडी वगैरे सगळे आवरलेले आहेत। तुम्हाला ओटा पण दाखवते। ओटा वगैरे पण सगळं स्वच्छ करून आवरलेलं आहे। ह्यावेळी जेवण पण तयार झालेलं आहे, म्हणजे जेवण, ओटा आणि भांडी हे सगळं आवरलेलं आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तच कामं म्हणावं लागेल। आता झाडू वगैरे आवरायचं आहे, पण कधी आज माझ्या वैभव लक्ष्मी व्रताचा कधी दुसरा शुक्रवार आहे। मागच्या शुक्रवारी काय झालं, पहिल्यांदा रोजची आपली घरची देवपूजा असते ती केली आणि म्हटलं सगळी कामं आवरायची, नंतर आपलं वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी करायची। तर ती कामं आवरत कधी 12 वाजून गेलेली माझ्या लक्षातच नाही आलं आणि 12 नंतर सेवा करायची नाही म्हणतात। त्यामुळे काय झालं, ती पूजा मी मांडायची ठेवली आणि नंतर 5 नंतर सुरुवात केली। त्यामुळे कधी आज ठरवलं आज बाकीची कामं नंतर करायची, अगोदर पूजा करून घ्यायची। तर पहिल्यांदा कधी आपण झाडाला फुलं आहेत का बघूया। 1-2 आहेत। इतकी हे मी कलमी लावलेलं आणि हे आपल्या लाल जास्वंदी आणि पांढऱ्या जास्वंदी। पांढऱ्या जास्वंदीचं एकच मिळालेलं आहे, पण चालते आपल्या महादेवाला एक बस झालं। आणि आज मी थोडीशी बाहेरून विकत पण आणलेले आहेत पूजेसाठी, कारण आता पावसाळ्यात जास्त फुलं भेटत नाहीत त्यामुळं। चला तर पहिल्यांदा कधी पूजा करून घेते। पूजेसाठी कधी थोडंसं साहित्य लागणार होतं, ह्यांना सांगितलं होतं, बघूया काय काय आणलं। फुलं तरी दिसत आहेत, थांबा। फुलं आहेत ही झेंडूची, त्यानंतर विड्याची पानं, त्यात खडीसाखर आहे। खडीसाखर लागते, गेल्या शुक्रवारी कधी मला मिळायला नव्हते। आणि ह्यात फळ आहेत, म्हणजे कुठलं पण एक फळ चालतं। गेल्या वेळी मी सफरचंद ठेवलेलं, ह्यावेळी केळी ठेवणार। लक्ष्मी माता व्रत। धनलक्ष्मी माता, हे धन वैभव लक्ष्मी माते, तुने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर, सर्वांचे कल्याण कर। श्री गजलक्ष्मी माता, हे श्री गजलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर। हे श्री आदिलक्ष्मी माता, हे श्री आदिलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसेच फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर। श्री विजयालक्ष्मी माता,
हे श्री विजयालक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसेच फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर. श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, हे श्री ऐश्वर्यलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर. श्री वीरलक्ष्मी माता, हे श्री वीरलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर. श्री धान्यलक्ष्मी माता, हे श्री धान्यलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे कल्याण कर. श्री संतान लक्ष्मी माता, हे श्री संतान लक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर. गव्हाचं पीठ संपलेलं आहे. गव्हाच्या पिठाचा डबाकने रिकामा केलेला आहे. मग त्याचा घासायचा आहे अजून. तर जरासं बाहेर ऊन एवढं नाही आहे पण पाऊस पण नाही आहे, तर घासून बाहेर पालती करून ठेवते म्हणजे थोडं कासने वाळायला आपलं. तर पहिला कणी मशीन लावून घेऊया. मशीनमधली कालची कपडे थोडीशी उन्हात टाकायची, तर ती पहिला टाकते. आणि मशीनचे कपडे कणी पहिल्यांदा, आता माझं ते लिक्विड पण संपलेलं आहे त्यामुळे मला कणी पावडर टाकायची आणि पहिल्यांदा गरम पाण्यात टाकूया. तर मी काय करणार आहे, बादलीतच भिजवणार आहे गरम पाणी आणि ती पावडर टाकून. आणि त्यानंतर मग अर्धा तास भिजल्यानंतर मग मशीनला लावूया. तर एवढी कपडे कणी ही धुवायचे, ही पहिल्यांदा आता भिजत घालूया. चार्ली कसा निवांत उन्हाला पडलाय. बावीस तारखेला म्हणजे कालच ना, आज किती तारीख, 23. हां, कालच कनी, काल 22 तारीख होती कनी, संकष्ट चतुर्थी होती. त्यासोबत कनी बाळमामांची पुण्यतिथी पण होती आदमापूरला. तर त्यानिमित्त कनी असं मासिक छापतात, म्हणजे प्रत्येकाला दिलं जाते. श्री संत बाळमामा, हे बघा बाळमामा. जर तुम्ही कधी आला नसाल ना आदमापूरला, तर या आमच्या कोल्हापूरकडे एकदा. तर इथं अखंड हरिनाम महासप्ताह अशी थोडीशी अशी माहिती दिली जाते. हे बघा आपल्या वर्कशॉपची ॲड आहे. हे जे शुभेच्छुक असतात का नाही ते देतात. त्यानंतर इकडे बाळमामांची माहिती दिली जाते. तर माझी कामं पण आवरलेली आहेत आणि त्यासोबत कधी आजचा ब्लॉग पण इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.